नमः। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। ब्रह्म शांती एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राभ्यां नमः। सदा सर्वदा निशिदिना न विसंभवावे तुझे चरण। अखंड वाचे नाम स्मरण करीत कीर्तन असावे। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आहे साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवारी भगवान बाबा. कारण भगवान बाबाचं चरित्र देणारे महात्मे महाराज इथं हजर आहे. हां, मी भगवान बाबाचा असणार शिष्य आहे. मी बाबांनी मला गुरुमंत्र दिलेला आहे भगवान बाबांनी. हां, आणि या ठिकाणी सगळे जमलेले रामभक्त रामभगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. कथा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा आहे. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं निराळाची वेळ आहे. हां, आणि भगवान रामचंद्र प्रभू नियान करीत असताना त्यांचा बंधू असताना शत्रुघ्न त्या ठिकाणी आलाय. आणि शत्रुघ्न असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बरोबर त्या संभाषण करतो. देवा काय बोलला मला महाराज बोला. ऐसे बोल तालवणारी तो वानर ऋषते अवसरी. येते झाले त्रिशिरारी प्रयाण काळ देखोनी. अशा प्रकारे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा निर्याणाचा वेळ आलेला होता. त्या ठिकाणी शत्रुघ्न होता, भरत होता, सगळे अयोध्येत ते सगळे असतारे आणि लोक होते. आणि त्यावेळेस असणारे मागा भगवान रामचंद्र प्रभूचे जे सेवक होते ना, आणि सगळे त्या ठिकाणी आलेले होते. महाराज अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी बाळा बाळा. आले लंकावासी निशाचर, आले देशोदेशीचे वानर. देव गंधर्व विद्याधर, सुर किन्नर पयाले. काय सुंदर वर्णन आहे. अरे या देशामध्ये जेवढे असणारं वानर सैन्य समुदाय होतं त्या ठिकाणी आले. लंकेचा असणारा राजा विभीषण, सगळे असणारे त्या ठिकाणचा असणारा राक्षस सैन्य समुदाय घेऊन असताना माझा भगवान रामचंद्र प्रभू असताना निर्याण करतोय. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आणि त्या ठिकाणी आला. अशा प्रकारचं वर्णन आहे बाळा बोला. श्रीरामाचे महाप्रयाण जाणून या राष्ट्रीचे जन. येते झाले परिवारून कुटुंबे सीते काळी. काय सुंदर वर्णन आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलं. माझा जगत चालक जगत प्रभू असताना भगवान रामचंद्र प्रभू निराण करू लागलेले. तेव्हा असणारे सगळे असणारे लंकेचे राक्षस असणारे सैन्य, राक्षसाचा राजा विभीषण, साधुरत्न विभीषण, सगळं असताना सहकुटुंबासहित माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला आणि असताना निर्णयाच्या वेळेस निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी आला. अशा प्रकारचं वर्णन असणारे या ठिकाणी महाराज बोला. वानर म्हणती श्री रघुराजा, प्रयाण समय हा तुझा. होतो मनोनी वानर फौजा, निज दर्शना पयाल्या. कारण असतार त्या ठिकाणी असताना जे सगळं वानर सैन्य समुदाय जमा झालेला होता त्यांनी सांगितलं देवा देवा भगवान रामचंद्र प्रभू बरोबर संभाषण करू लागले वानर का. त्यांनी पूर्ण असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा असतार जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवीचा असतार आणि शोध करण्यासाठी सीतामाईची असताना सोडवणूक करण्यासाठी पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी भगवंताच्या कार्याचं आणि कार्य परिपूर्णेसाठी केलेलं होतं. त्यांनी सांगितलं देवा देवा तुमचा निर्वाणीचा टाइम आम्हाला कळाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. अशा प्रकारे असताना वानर सैन्य जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूवर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले. बाळा बोला. तुमचे स्वर्गा प्रति गमना ऐशी वानरी ऐकोना.
आणि राक्षसेसी बिभीषणा भेटी घ्यावया आलासे. देवा काय वानर सैन्य असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूवर संभाषण करू लागले, बोलू लागले. काय म्हणले हो? देवा, अरे लंकेचा राजा साधुरत्न विभीषण त्याचं सगळं राक्षस सैन्य समुदाय घेऊन देवा तुमचं निर्वाणीचा वेळ आला म्हणून या ठिकाणी आला. सगळं वानर सैन्य या ठिकाणी देवा माहिती काळा मिळाली की आपला जगतचालक जगतप्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभूचं निर्याण होऊ लागले. ते असतारे जाऊ लागलेत अशा प्रकारची माहिती मिळाली देवा, म्हणून आम्ही या ठिकाणी आलोत. अशा प्रकारे असतारे सगळे वानर आणि भगवान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी बोलू लागले. बाळा बोला. कोणी वानराची वाणी बोलता झाला कोदंड पाणी मनी बिभीषणा तुझ लागोनी एक कारण सांगतो. काय सुंदर वर्णन आहे. अशा प्रकारचं संभाषण ऐकलं सगळ्याचं. जगतचालक जगतप्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू असताना साधुरत्न विभीषणाबरोबर संभाषण करतो. काय बोलले होते त्या राजा साधुरत्न विभीषणाला भगवंताने निर्याण्याच्या वेळेला काय सांगितलं परिवारा बोला. प्रजा पालन करावे श्रीराम स्मरण असो द्यावे चिरंजीव होऊन राहावे चंद्र सूर्यापर्यंत. काय आशीर्वाद आहे देवाचा. भगवान रामचंद्र प्रभूंनी साधुरत्न लक्ष्मणाला आशीर्वाद दिला. काय सांगितलं? हे राजा काय कर अखंड रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन तुझ्या हृदयाच्या ठिकाणी राहू दे. दुसरं काय सांगितलं? असं जर तू केलास, जर भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस केलं, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत असताना तो आणि ह्या भूतालावर आहे आणि राज्य असताना चलवीचे येईल. अशा प्रकारे माझा जगतचालक जगतप्रभू भगवान रामचंद्र प्रभू आणि साधुरत्न विभीषणाला आशीर्वाद देतो रे बाळा बोला. रवी शशी जववरी गगनी विचरती मेरू प्रदक्षिणे लागोनी तव पर्यंत राजधानी लंके राज्य करावे. काय सुंदर रे. जगतचालक जगतप्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू साधुरत्न लक्ष्मणाला आशीर्वाद देतो. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे, जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर मेरू मानणारा असे संपूर्ण अशा प्रकारे डोंगर आहे तोपर्यंत असताना आणि तू या पृथ्वी तलावर आणि राज्य करशील. अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि साधुरत्न लक्ष्मणाला आशीर्वाद देतो बाळा बोला. विभीषणासी देऊनीवर मस्तकी ठेविला भय कर मग पाचारीला कुमर अंजनीचा परियेसा. काय केलं? माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने असताना साधुरत्न विभीषणाच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि पुन्हा कुणाला बोलिलं? साधुरत्न अशा प्रकारे असताना राम भक्त हनुमानजीला असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने बोलिवलं. ए हनुमानजी या म्हणले. अशा प्रकारे असताना आणि माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि रामभक्त हनुमानजी बरोबर काय संभाषण करणार आहेत, काय बोलणार आहेत बाळा बोला. श्रीराम म्हणे गा हनुमंता तू आमुचा प्राणदाता उपकार तुझे आठविता न गणविता असंख्य. बघा जगतचालक जगतप्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू हनुमानजी बरोबर संभाषण करून लागले. काय सांगितलं? शिवाजी महाराज गावकरे काय गुरु पाठवला. कारण तुझ्या उपकाराची उतराई आता मी होऊ शकत नाही. कारण असताना काय म्हणले? देव म्हणतो चरण चरण हनुमंता. अरे हनुमानजीला हात जोडले देवानं माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनं. अशा प्रकारे असताना अशा हात जोडले आणि असताना माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि असताना त्या ठिकाणी हनुमानजीवर काय संभाषण करणार आहेत ते असताना याच्यानंतरचे आमचे महाराज लोक जे आलेत आणि ते या ठिकाणी असताना आपल्याला सांगतील. असताना मला जे अशा प्रकारे असताना बुद्धी दिली माझ्या हनुमानजीने
माझे गुरुवारी भगवान बाबा, त्याच्याप्रमाणे मला जे बोलता आलं ते मी एवढं बोललो. या ठिकाणी